बघा, या सृष्टीमध्ये पहिली कोण? आदिमायाशक्ती. आणि तिच्यापासून कोण झाला? शिव. आणि शिवापासून कोण झाला? विष्णू. विष्णूपासून कोण झाला? ब्रह्मा. आणि ब्रह्मदेवाने 4 वेद, 7 ऋषी आणि जगाची निर्मिती केली. आणि मग माणसांना कसं वागावा, कसं जगावा या विचाराचं नाव काय केलं? धर्म. धर्माची व्याख्या काय? देहधारिती धर्म. ज्या विचारांना प्रत्येक प्राणीमात्राला सुखानं जगता येतं ते विचार ज्या ज्या लोकांनी दिले आणि त्यांना काय संत मानलं गेलं. आणि मग त्या संतांच्या पाठीमागं जे लोक राहिले, मग त्याने काय केलं? आमचा गुरु जे सांगतो तेच खरं, आणि असं म्हणून आणि मग ही धर्माची व्याख्या तयार झाली. आता धर्म म्हणजे वागणुकीचे प्रकार. खरा धर्म कोणचा? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तयाला जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे. आणि मग काय सांगितलं? पाप आणि पुण्य. आता काही लोकांनी अशी व्याख्या केलेली, लहान मुलाला आपण काय म्हणतो? बागुलबावाला. आता बागुलबा काय? एक भीती. तशी पाप पुण्याची फक्त भीती दाखवली, पण पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय याची व्याख्या केलेली नाही. आणि मग आपल्याला थोडक्यात मी सांगतो, पाप म्हणजे काय? ज्या बोलण्यानं, ज्या वागणुकीनं मलाही त्रास होतो आणि दुसऱ्यालाही त्रास होतो, त्याचं नाव काय? पाप. ज्या वागणुकीनं, ज्या बोलण्यानं मलाही आनंद होतो आणि दुसऱ्यालाही आनंद होतो, त्याचं नाव पुण्य. आणि मग बघा, मला जन्म कोणा दिला? भगवंतानी. मग मी त्याची आठवण केली पाहिजे का नाही? मग भगवंताला जर मी आठवलं नाही, त्याने दिले इंद्रिय हात पाय कान, मुख बोलाया डोळे वचन, तेने तू जोडसी नारायण गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मग भगवंताचं स्मरण नाही केलं तर काय पाप लागेल? आता दुसरं कोण? आई वडील. आई वडील आणि आपला जन्म दिलेला आहे, आपला मोठा भाऊ आहे, आपल्या कुटुंबामध्ये आपली पत्नी आहे. नवऱ्यानं मुलांना आईबापाचा प्रेम दिलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. पत्नीनं नवऱ्याची सेवा केली पाहिजे. नवऱ्यानं बायकोचा आदर केला पाहिजे. लहान्या भावांना मोठ्याचा आदर केला पाहिजे. कुटुंबामध्ये सगळ्यांनी एकत्र या, प्रेमाने या, प्रेमानं राहा. आज कुटुंबात प्रेम राहिलं नाही आणि मग लोक काय करतात? देवा मला सुख दे. अरे सुख तुझ्यापाशीच आहे. म्हणून कुटुंबात एकमेकाचा आदर करा, आईवडिलांची सेवा करा, प्राणीमात्रावर दया करा. एखाद्याला भुकेलेल्या त्याला अन्न द्या. एखाद्याचे 2 रुपये घेतले असतील त्याची परत द्या. एखाद्याला त्रास देऊ नका. याचं नाव काय म्हटलं गेले? पाप. म्हणून वैदिक धर्म ही शिकवण आहे आपल्या साधू संतांनी दिलेली आहे. म्हणून जे संत काय होते, त्यांनी काय केला? त्याग केला. बघा 52 चरित्र आहे भक्तिविजयमध्ये. त्यांनी काय केला? त्याग. आणि अन्याय सहन केला, दुसऱ्याला प्रेम दिलं. म्हणून हा आपला वैदिक धर्म जो आहे ना, हा जगाला मार्गदर्शन देऊ राहिला आहे. आज जगामध्ये जर वैदिक धर्माचे विचार जर गेले तर जग सुखानं नांदेल. म्हणून जगा आणि जगू द्या ही सगळ्या जगाला शिकवून देणारी आद्य शंकराचार्यांनी आणि आपल्या संतांनी जी वाटचाल केली ती संपूर्ण जगात गेलेली आणि जाऊ राहिली. म्हणून जगा आणि जगू द्या ही संस्कृती महान जगामध्ये आपला वैदिक धर्म महान आहे. म्हणून दुसऱ्या लोकांनी आपल्या धर्मात प्रवेश करू राहिले. म्हणून जगण्याचं साधन सुखानं जगावा याचं नाव काय? धर्म. कोणत्या धर्मामध्ये त्याला त्रास द्या, त्याला मारा, त्याला असं कोण शिकवलं नाही.
चांगलं जगा, चांगलं वागा, चांगलं राहा, ही धर्माची शिकवण आहे. आणि आपण त्याच्यातले काही नियम घेतले आणि माझंच वागणूक चांगली हे लोकाला सांगू राहिले. म्हणून हा हिंदू धर्म, वैदिक धर्म जगाला जगण्याचं शिकवण देतो. म्हणून आपण याचा विचार करा आणि जगा आणि जगू द्या. जय जगन्नाथ महाराज की जय.